Cancer Healer Center, a new beginning. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं. मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप. गैरगुजऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही, लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाहीत हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं. उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार. उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना आज 4 वेळा आमदार केलं. गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्या. ठाकरेंवरील आरोपांनंतर राऊतांचं आव्हान. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर संजय नहार यांची प्रतिक्रिया. तर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, सहसंयोजकांची प्रतिक्रिया. गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळानं माफी मागावी. संजय राऊतांचं अध्यक्ष उषा तांबे यांना खरमरीत पत्र. साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ कुणी केलं, संजय राऊतांचा सवाल. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीकडून पुण्यात आंदोलन. महिला कार्यकर्त्यांनी गोऱ्हेंच्या पोस्टरला काळं फासलं. आमदार सुरेश धस यांनी धाराशिवमध्ये सत्कार नाकारला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत सत्कार न स्वीकारण्याची सुरेश धस यांची भूमिका. अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत, पण घोडं कुठं पेंड खातंय ते कळत नाही. माजी मंत्री बबनराव घोलप यांचं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आव्हाड यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. राहुल गांधी सुनील केदार यांच्यावर तात्काळ कारवाई. आता कोकाटेंचं निकालपत्र पोहोचायला उशीर कसा होतो, आव्हाड यांचा सवाल. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय? पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळीक, सरनाईक यांचं वक्तव्य. ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे. युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य. उदय सामंतांकडून ऑफर. रवींद्र धंगेकर यांची कबुली. माझ्या डोक्यात अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार. शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांचं स्पष्टीकरण. रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत. व्यक्तिगत कामानिमित्तानं एकनाथ शिंदेंना भेटल्याचं धंगेकर यांच्याकडून स्पष्ट. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे ठाकरेंच्या शिवसेनेत. मातोश्री निवासस्थानी किरण काळे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च पर्यंत असणार. 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार. तर 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार. महिला आयोग सदस्यांविना महायुतीतील तिन्ही पक्षाच्या इच्छुकांची मोठी यादी. महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता. जानेवारीत कार्यकाळ संपला असतानाही निर्णय अद्याप मिळालेला नाही. 2 विकेट गमावल्यानंतर पाकिस्तानची सावध फलंदाजी. 3ऱ्या विकेटसाठी भारतीय गोलंदाजांची कसोटी. 31 ओव्हरनंतर पाकिस्तानच्या 2 बाद 137 धावा. Cancer Healer Center, a new beginning.